नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज पाहायचंय की लक्ष्मण हाकेला खरंच धुतलंय का हाणलंय। कारण सध्या पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके यांनी गेवराईत आल्यानंतर जे बॅनर बघितले आणि बॅनर बघितल्यावर त्याची कशी फाटली आणि त्याची कशी जिरली या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहेत। कारण त्याची तळपायाची मुंगी मस्तकाला गेली की त्याला असं वाटलं की जरांगे पाटलांच्या पाठीमागे कुठला समाज नाहीये। त्याने बॅनर पाहिल्यानंतर त्या शहरामध्ये त्याला एकच बॅनर दिसते, ते म्हणजे चलो मुंबई। म्हणून या ठिकाणी लक्ष्मण हाके आले आणि मनोज जरांगे पाटलांना विरोध करायला सुरुवात केली आणि त्या स्थानिक आमदार जे आहेत विजयराव पंडित यांना विरोध केला। कारण त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला। त्यांना असं वाटलं की आता फक्त या लोकांनी पाठिंबा नाही तर आमदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला। हे पाहून लक्ष्मण हाकेंना कुठेतरी राग आला आणि रागाच्या भरात मराठा समाजातील कार्यकर्त्यांना डिवचण्याचा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला, पण स्वतःचाच गेम झाला आणि बेकार प्रमाणामध्ये कशा प्रकारे त्याच्यावर कुठेतरी इज्जत घातल्यासारखं त्या ठिकाणाहून जावं लागलं। मग लक्ष्मण हाके यांना कुठल्याही प्रकारचा समाजाचा पाठिंबा नसताना स्वतःला त्या समाजाचा मोरक्या समजतोय काय। त्यामुळे लोकांनी ओळखलंय की हा व्यक्ती कुठेतरी समाजाचं नेतृत्व करणारा नव्हे, पण पाकिट घेऊन बोलणारा 100% आहे। म्हणून सध्या पाहिला असेल जरांगे पाटलांची धास्ती घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक विनंती केली की सध्या तुम्ही मुंबईकडे येऊ नका, कारण मुंबईमध्ये आल्यानंतर खूप गर्दी होईल आणि गर्दी झाल्यानंतर आम्हाला ते परवडणार नाही। म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांना आज जाग आली आहे का? मनोज जरांगे पाटलांनी 4 महिन्यापूर्वीच सांगितलं की आम्ही मुंबईत येणार, मग आता मुंबईत उद्या निघायचंय आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली की तुम्ही मुंबईत येऊ नका। मग आतापर्यंत तुम्ही विनंती करण्यासाठी का आला नाहीत? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। ज्यावेळेस समाजाचा पाठिंबा तुम्हाला लाखो नाही तर कोट्यावधीमध्ये दिसतोय, त्यामुळेच की काय सध्या तुम्ही विनंती पत्रक पाठवताय आणि आता तुमचं एक शिष्टमंडळ येईल आणि ते शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांना विनंती करेल। पण मनोज जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलंय की आता कुठल्याही प्रकारची विनंती, कुठल्याही प्रकारचा अर्ज आम्ही स्वीकारणार नाही। तुमची विनंती आतापर्यंत ऐकली, तुमची विनंती आतापर्यंत स्वीकारली, पण आता तुमची विनंती स्वीकारणार नाहीत। आम्हाला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, याच्याशिवाय वापस फिरणार नाहीत। हे 100% ठणकावून सांगितलंय। आणि सध्या पाहायला गेलं तर लाखोंच्या गाड्यांचा ताफा 27 ऑगस्ट म्हणजे उद्या 100% अंतरवालीतून निघणार हे राज्य सरकारला कळालंय आणि म्हणून राज्य सरकार कुठेतरी आता स्वतःची हालचाल सुरू करते। कारण यांना या लोकांची संख्या पाहिल्यानंतरच जाग येते। म्हणून मराठा समाजातील व्यक्ती जागृत झाला, मराठा समाजातील व्यक्ती एकत्रित आला आणि 100% राज्य सरकारला दाखवून दिलं की 27 तारखेला आम्ही लाखोंच्या ताफ्यात निघणार। आणि हा ताफा सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावर मुक्कामाला जाणार आणि त्या ठिकाणाहून लाखोंची जी ताफ्यांची गाड्यांची संख्या आहे कुठंतरी 4 पटीने 5 पटीने 10 पटीने वाढण्याची 100% शाश्वती आहे। आणि मुंबईमध्ये हा ताफा जर पोहोचला तर राज्य सरकारच्या तळपायाची मुंगी मस्तकाला जाणार, पण त्यांना सुद्धा धरणी माय जागा देईल का नाही याची शाश्वती नाही। म्हणून राज्य सरकारने तळमळीची प्रत्येक समाजातील व्यक्तींची एक विनंती आहे की आजचा दिवस आहे, आजच्या सायंकाळपर्यंत राज्य सरकारने सगळे सोयऱ्याच्या बाबतीत अंमलबजावणीचा निर्णय द्यावा आणि कुठेतरी मनोज जरांगे पाटलांसोबत लाखोंचा ताफ्यांचा गाडा जाणार आहे ते कुठेतरी थांबवता येईल। मग फक्त काही गाड्या तुमच्यावर गुलाल टाकण्यासाठी येतील, हे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलंय। म्हणून हा जाणारा जो ताफा आहे मुंबईमध्ये सुरुवातीला सांगितलंय की कोट्यावधी संख्या असेल आणि लाखो गाड्यांचा ताफा असेल आणि या गोष्टी राज्य सरकारने सुरुवातीलाच ऐकून मनावर घेतल्या असत्या तर त्या काळामध्ये त्यांनी निर्णय दिला असता। कारण सध्या त्यांनी विनंती केली की आता गणपती बसतोय मुंबईमध्ये, गणपतीसाठी सध्या लोकांची गर्दी होईल आणि त्याच्यात हा गर्दा म्हटल्यानंतर तुम्हाला 100% ते परवडणार नाहीये। आणि जरांगे पाटलांनी आज तारीख डिक्लेअर केली नाहीये, ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आहे। त्यावेळेस तुम्हाला जाग आली नाही, आज जाग येऊन फायदा नाहीये। आणि तुम्ही जर लक्ष्मण हाकेंना पाकिट देऊन पाठवणार असताल
तर त्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खंबीरपणे उभा आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची शाश्वती सुद्धा प्रत्येक समाजातील व्यक्तींना आहे. मनोज जरांगे पाटलांना आपल्या समाजातील व्यक्तीवर विश्वास आहे की ते कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाहीयेत. पण काही बांडगुळ कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी असे मध्यंतरी येतील आणि समाजातील व्यक्तींना डिवचण्याचा प्रयत्न करतील. त्यांना सुद्धा राज्य सरकारने 100% चोप दिला पाहिजे. जर तुम्ही चोप देणार नसाल तर आम्ही ओळखून देऊ की तुम्हीच हे व्यक्ती पाठवलेत. सध्या पाहिला असाल आपल्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये नितेश राणे साहेबांनी सुद्धा कुठंतरी टीका करण्याची थांबवली पाहिजे. एकेरी उल्लेख तुम्ही सध्या जे करतायत, तुम्ही राज्य सरकारमध्ये आहेत, मंत्री पदावर आहेत, असताना तुम्ही लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. पण एखादा सामान्य व्यक्ती जर राज्य सरकारची चूक होत असेल तर तो बोलू शकतो. तुम्ही जर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर जनता कशी शांत बसेल? दुसऱ्या बाजूला बघितलं असेल अनेक मंत्री महोदय आहेत, अनेक अशा प्रकारचे पाकिट पिल्लर व्यक्ती आहेत की जे सध्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील. त्याला प्रत्युत्तर म्हणून समाजातील व्यक्तींनी कायदा व सुव्यवस्था न बिघडता कशा प्रकारे गेवराईमध्ये उत्तर दिलं तुम्ही पाहिलं असेल. लक्ष्मण हाके यांना 100% कळालं असेल की आपल्या बाजूने कुठलाही समाज नाहीये. कारण सध्या जर पाहायला गेला तर त्याला ओबीसी प्रवर्गाचा नेता व्हायचंय. ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीशी देणं घेणं नाहीये. तो व्यक्ती फक्त आणि फक्त नेतेगिरी करण्यासाठी समोर आलाय. त्याला मंत्रीपद पाहिजे, त्याला आमदारकी पाहिजे, पण त्याला समाजाशी घेणं देणं नाहीये. अनेक जण पाहिला असेल समाजासाठी लढा उभा केलाय आणि लढत सुद्धा आहेत. मनोज जरांगे पाटलांसारखा लढा तुझा आहे का? लोकांनी ओळखून सोडले. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाहीये, कुठल्या प्रकारचा राजकीय वारसांना पाठिंबा दिला नाहीये. पण तू 100% राजकीय व्यासपीठावर जातात, व्यासपीठावर जाऊन विरोधात बोलता, हे 100% लोकांना कळाले. म्हणून तुमच्या पाठीमागे लोकांचा ताफा दिसत नाहीये. मग तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन कसं मिळेल? पोलीस प्रोटेक्शन कोणाला मिळत असतं? जे कायद्याच्या बाजूने लढतं, जे संविधानिक दृष्ट्या महत्वाच्या मागण्या मांडतं, त्यालाच कुठंतरी राज्य सरकार प्रोटेक्शन देत असतं. म्हणून जरांगे पाटलांना पोलिसांचं संरक्षण राज्य सरकारनं दिलं हे 100% चांगली गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांनी जी महत्वाची मागणी केली आहे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करावीच लागेल. नाहीतर 29 ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषणाला बसणार म्हणजे बसणार. पण लोकांनी ठरवलंय की जरांगे पाटलांना उपोषणाला बसूच द्यायचं नाही. कारण लाखोंच्या संख्यांचा ताफा मुंबईत गेला तर राज्य सरकार याच्यावर तातडीने निर्णय देईल, हे प्रत्येक समाजातील व्यक्तींना तेवढाच विश्वास आहे. म्हणून सध्या प्रत्येक व्यक्तींची एक तळमळ आहे की जरांगे पाटलांना उपोषण बसण्याची गरज पडू नये. म्हणून जेवढ्या संख्येनं जाता येईल तेवढ्या संख्येनं मुंबईला आपण पोहोचलं पाहिजे. आणि हीच जबाबदारी प्रत्येक व्यक्तीनं स्वतःवर घेतलेली आहे आणि हे राज्य सरकारला 100% कळालं असावं. म्हणून सध्या मुख्यमंत्री महोदयांनी कशा प्रकारे विनंती केली आहे की तुम्ही सध्या मुंबईत येऊ नये. कारण सध्या गणपतीचा वेळ आहे. गणपतीचा विसर्जनाच्या वेळी जर ही गर्दी वाढली तर 100% तारांबळ ओढणार आहे. म्हणून राज्य सरकारची सुद्धा कुठंतरी जबाबदारी आहे की ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजे. आणि अशा प्रकारच्या जे बांडगुळ आहेत, जे की समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, कुठंतरी पैशाचं पाकिट घेऊन बोलत आहेत, त्यांना चोप देण्यासाठी त्यांच्यावर 100% काहीतरी कारवाई केली पाहिजे. कारण व्यक्तींना सुद्धा कळतंय की हा व्यक्ती कशा प्रकारे मराठा ओबीसी वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या व्यक्तींना सुद्धा राज्य सरकारने कुठंतरी चोप देण्याचा प्रयत्न करावा. कारण जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे ती कायद्याच्या दृष्टीने मागणी केली आहे, संविधानिक दृष्ट्या मागणी केली आहे. म्हणून हा समाज तेवढ्याच तत्परने त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहे. आणि आजही सांगतोय, प्रत्येक व्यक्तीनं स्वतःवर जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या मुलांचा लढा आहे म्हणून याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि मुंबईला पोहोचलंच पाहिजे. ही तर जरांगे पाटलांची सगळ्यांना एक परत एकदा विनंती आहे. आणि त्या विनंतीला सर्व समाजातील व्यक्ती मान ठेवून तेवढ्याच तत्परतेनं मुंबईला पोहोचतील, हेच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.